गुरुजी स्वीटूच्या लग्नाचं वय झालंय पण लग्न जुळतच नाहीये. म्हणजे बरीचशी स्थळं पाहिली आम्ही पण पसंतीच होत नाहीये. काही ना काहीतरी विघ्न येतं आणि मग नकार येतो. गुरुजी बघा ना तिच्या पत्रिकेत काही दोष तर नाहीये ना, किंवा काही शांती करायची असेल ना तर तसं करून घेऊ आम्ही. काय ग शकू, तुझं लग्न मला वाटतं मीच जुळवलं बरोबर? हो गुरुजी. तरी आठवलं मला, काही काही गोष्टी ना हल्ली विसरायला होतात. विस्मरण होतं कधी कधी. गुरुजी ऐका ना, तिला लग्नासाठी बारीक व्हायचं असेल ना तर तसं सांगा तिला. अगं नाही स्वीटू, म्हणजे लग्नासाठी तेवढं करायला काय हरकत आहे नाही का? आई तू कुठे काही काय बडबडतेस तू नलू? तुला सगळे दोष स्वीटूतच कसे दिसतात ग? आता तिला आलेली स्थळच वाईट निघाली तर ती तरी काय करणार आहे? पण जाड आहे म्हणून नकार आले आहेत ना. आता आहे तर कशाला खोटं बोलायचं? आणि डॉक्टर पासून जसं काही लपून आहे ना तसं ज्योतिषापासूनही काही लपून आहे असं म्हणतात. त्यांना तर सगळंच माहितीये. काय हो गुरुजी? ते जे काय असेल ते असेल नलू, पण तुला जे काय बोलायचंय ते तुझ्या मुलीला बोल, पण माझ्या भाचीला बोललेलं मला सहन होणार नाही, कळलं? असं कसं बोलतेस तू? काय बोलतेस तू? डोकं फिरलंय का तुझं? जरा सांग ना तिला जरा. नलू, तू गप्प बस. तुझं ऐकते ना ती, तू सांग तिला. काय झालंय? घाबरले. कोण घाबरलंय? अय्या, अरे जरा थंड घ्या, थंड घ्या. सॉरी सॉरी गुरुजी, सॉरी सॉरी, आवाज वाढला आमचा. नाही नाही सॉरी सॉरी, तुमचं चालू दे. हो हो खरंच गुरुजी, माफ करा माफ करा. हे गुरुजी आणि पत्रिका वगैरे प्रकरण तुला पटतंय का? नाही म्हणजे आईचा आणि नलू मावशीचा विश्वास आहे, पण तुझं काय? हा प्रश्न विचारायची ही जागा आहे का? त्यांनी ऐकलं तर. आणि ओम, आता लग्न ठरलंय तुझं, आता तरी शहाण्यासारखं वाग. नमस्कार. मी हो काही असेल तर कळवीन असं सांगितलं नव्हतं का मी तुम्हाला? आणि तुमच्या मुलीचा फोटो आहे ना कोणीही पसंत केला नाहीये. हो, पण ही माझ्या मुलीची पत्रिका आहे. बघा बघा ना तुम्ही, काय तिच्यात एकही दोष नाहीये. तुम्ही ही पत्रिका दाखवा, माझ्या स्वीटूला नक्की होकार मिळेल. साळवी साळवी, अहो जखम मांडीला आणि मलम शेंडीला असे ते. अहो आधी मुलगी पसंत तरी पडायला हवी ना. पण तुम्ही म्हणालात ना की तुमच्याकडे बरीच स्थळं आहेत म्हणून. माझ्या स्वीटूचं लग्न का जुळत नाहीये? माझ्याकडे ना 500 मुलांची आणि 500 मुलींची स्थळं आहेत. त्या 500 मुलींपैकी ना फक्त 60-70 आहेत ना त्या मोस्ट एलिजिबल लिस्ट मध्ये येतात. हो म्हणजे कसं आहे, सुडोळ सुंदर घाऱ्या घोड्या डोळ्याच्या भरभक्कम पगार असलेल्या अशा मुली आहेत त्या. हो, पण त्या सगळ्याच मुलांची लग्न त्या मुलींबरोबर जुळत नसतील ना. काही मुलांना नकार सुद्धा येत असतील. मिळतो ना. म्हणजे या मुलांना या ठीकठाक मुली सुद्धा पसंत करत नाहीत ना. ती मुलं तुमच्या स्वीटू सारख्या मुलीशी लग्न करायला तयार होतात. हे बघा साळवी, तुम्ही काळजी करू नका. अहो हे सगळं ना असं असतं आणि तुम्ही ना फार अपेक्षा ठेवू नयेत ना, म्हणून मी हे सगळं तुम्हाला खोलात जाऊन समजवतोय. ठीक, तुम्ही प्रयत्न करा. मी पुन्हा फेरी मारेन. अहो साळवी, दिवसाड फेऱ्या मारल्याने ना तुमच्या मुलीचं काही लग्न होणार नाहीये. ज्या दिवशी तुमच्या मुलीला कोणी पसंत करेल ना त्या दिवशी मी तुमच्या घरी स्वतः पाव किलो पेढे घेऊन ये ना. अहो आता सारखं सारखं इथे येऊन ना तुमचा आणि माझा वेळ वाया घालवू नका. अशी हार नाही मानणार मी. शेवटी माझ्या स्वीटूच्या भविष्याचा प्रश्न आहे. गुरुजी,
गुरुजी ही मोमो आहे. हाय गुरुजी. एक मिनिट. ही आमची परदेशी पाहुणी आहे. तिची पत्रिका बनवायची आहे. हा, जन्मतारीख सांगा बरं. What? रॉकी, जन्मतारीख म्हणजे? अपना अरे बर्थडे बता ना उनको. Oh, बर्थडे. जरा थांब ना गुरुजी. आधी स्वीटूची पत्रिका बघा ना. ती बघा, ही समोर आहे ना, ही स्वीटूची पत्रिका आहे. ती जरा बघून सांगा ना. म्हणजे योग आहे ना लग्नाचा आणि कधी आहे ते जरा सांगा ना आधी. बघतो. नाही गुरुजी, काय आहे, ओमची पत्रिका इथे आहेच आहे. आता मोमोची पत्रिका बनवायची आहे. हो अहो, तारीख सांगा बरं, जन्मतारीख सांगा. अगं शकू, जरा थांब ना तू. स्वीटूचं होऊन जाऊ दे ना. अगं असं कसं नाही, यांचे गुण जुळायला पाहिजेत ना, म्हणून आम्हाला ती पत्रिका बनवून हवी आहे. गुरुजी 21st September. No, गुरुजी 21st July. Nearby sunrise. I remember. Oh my God, I remember. Sunrise. 21 जुलै पहाटे तिचा जन्म झालाय. अहो ऐका ना गुरुजी, तिचा लग्नाचा योग कधी आहे ते बघा ना जरा. हो आई, त्यांना बघू दे ना आरामात. तू काय घाई करतेस? अगं काय, मी तेच सांगते ना. आधी तुझं होऊन जाऊ दे ना, मग बाकीच्यांचं होऊ दे. गुरुजी फर्स्ट मी 21st July. अरे हाँ मोमो, उनको पता चल गया. तू चुप बैठ ना. बैठ इधर, बैठ. अरे जरा थंड घ्या, हळू घ्या. हो पण आता आपल्याला टाइम आणि प्लेस पण सांगायचं आहे ना. आठवण ठेव बरं. गुरुजी लग्नाचा योग कधी आहे ते सांगा ना. गुरुजी first me. एक मिनिट, काय गोंधळ चाललाय? काय गोंधळ चाललाय? अरे काही गोंधळ नाही, अगदी छान. ह्या 2 पत्रिका 100% जुळतायत. नाही गुरुजी, नाही या दोन्ही पत्रिका जुळवायच्या नाहीयेत. हे बघा, ही आहे ना, हिची पत्रिका आहे, स्वीटूची पत्रिका आहे. त्यात बघा की तिचा लग्नाचा योग कधी आहे, काही दोष आहे का, काही ग्रह शांती करावी लागेल का. आणि ही आहे ना, ती मोमो आहे. तिची पत्रिका नाहीये, तिची पत्रिका बनवायची आहे. आणि पत्रिका बनवल्यावर ना तिची आणि ओमची पत्रिका जुळून बघायची आहे. कळलं का? बर नाही गुरुजींचा जरा गोंधळ झालाय, नको काळजी करू. आता ही स्वीटूची पत्रिका आहे ना. हो. हा, उत्तम. ह्या पत्रिकेत यंदा लग्नयोग आहे. या वर्षी या मुलीचं लग्न होणारच. काय म्हणताय गुरुजी, या वर्षी? हो अगदी 200%. देवच पावला बघा. आणि ह्या पत्रिकेत शिवाय असाही योग आहे की या मुलीचं लग्न ज्या मुलाशी होईल तो मुलगा हिच्या आयुष्यात ऑलरेडी आलेला आहे. कोण आहे याच्या आयुष्यात? कोणी ऑलरेडी पसंत केलं असेल का? अहो राजयोग आहे मुलीच्या पत्रिकेत. अगदी श्रीमंत घराण्यात जाणार आहे ही मुलगी. तुम्ही काही काळजीच करू नका. तुम्ही सांगताय ते खरं आहे ना? नाही म्हणजे तुम्ही माझ्या स्वीटू बद्दलच बोलताय ना? अहो आता मला सांगा, ही तिचीच पत्रिका आहे ना. तसं नाही हो गुरुजी, तुम्ही चिडू नका. आमची परिस्थिती तशी बेताची. याहून जरा बऱ्या घरी पडली ना तर सुखच मिळणार तिला. 2 वेळेचं पोटभर खायला मिळालं ना तरी आनंद मिळेल मला. अगं पुन्हा तेच काय बडबडतेस तू नलू? काय सांगतायत गुरुजी? राजयोग आहे, सधन घरात तिचं लग्न होणार आहे म्हणतात. तू 2 वेळच्या जेवणाचं काय बडबडतेस? तुला कळत कसं नाही का? आणि माझ्या वेळी असंच झालं होतं ना गुरुजी, तुम्ही मला सांगितलं होतं राजयोग आहे, हा सधन घरात जाणार आहे ही. माझ्या आईचा अजिबात विश्वास बसला नव्हता. तसंच झालंय तिचं. गुरुजी सांगतायत ना, मग सगळं चांगलं होणार आहे. सारखं निगेटिव्ह विचार करते ही. तुझी गोष्ट वेगळी आहे शकू. तेव्हा झालं ना सगळं छान, पण आम्हाला आलेले अनुभव वेगळे.
तुला तर माहितीच आहे सगळं. उगाच मला खोट्या आशेवर नाही राहायचं. त्यांनी जे भाकीत केलंय ना, तुला पटत असेल तर घे, नाही तर राहू दे. कळलं ना? तेवढंच तुझ्या हातात आहे. दुसरा उपाय आहे का आपल्याकडे? अहो काळजी करणारच त्या, कारण यांच्या मुलीच्या पत्रिकेत आईला काळजी वाटण्याचे योग आहेत. काहीतरी काय. एक मिनिट साइड. एक मिनट. काय रे? गुरुजी, मेरा पत्रिका देखो ना, मुझे बताओ ना मेरा क्या योग चल रहा है. मतलब मेरे नसीब में शादी है ना? अय्या, कधी बनवलीस तू पत्रिका? मम्मी जी पहले ही बना के रखी है. तुला एक मुलगी निश्चित विकून खाणार आहे. अगदी 100%. ओ दादा, ओ दादा, ओ दादा, चहा घ्या ना. ओ चहा. अरे दादा, चहा घे, चहा. अरे शरद, अरे तू इथे काय करतोयस? अरे मी हा माझा नवीन बिझनेस आहे रे, चहाचा. अरे मध्येच काय सुरू केलंस तू हे? अरे असंच मध्ये सुचलं रे. अरे चहाशिवाय आपलं घरचं पान नाही हलत, तर लोकांचं सुद्धा असंच असणार ना. अरे इथे ट्रॅफिक मधून प्रवास करून कंटाळलेली आणि पुढे ट्रॅफिक लागेल या कल्पनेने त्रासलेल्या लोकांना त्यांच्या ड्रायव्हरना काय लागतो? चहा. अरे तोच चहा देतो मी. घे घे घे, चहा पी. दादा, काय टेन्शन आहे का? की जागरणाचा त्रास होतोय तुला? नाही रे. माझं हे काम आवडलं नाही तुला? अरे असं काय म्हणतोस तू? न आवडायला काय झालं? प्रामाणिकपणे आणि कष्ट करून तू पैसा मिळतोयस ना, हे महत्वाचं. मग स्वीटूच्या लग्नाचं टेन्शन आलंय रे. विवाह संस्थेत गेलो होतो, त्यांच्या परीने ते हे मुलं शोधतायत रे. पण माझ्या स्वीटूसाठी ना मला अगदी चांगला मुलगा शोधायचा आहे रे. गुणी पोर आहे, तिला चांगला जोडीदार मिळावा म्हणून काय वाटेल ते करायची तयारी आहे माझी. आपली स्वीटू ना सुखी राहायला हवी. आपण जे सहन केलंय ना ते तिच्या नशिबी यायला नको. आपल्या स्वीटूचं ना सगळं छान होणार रे. तुझ्या आणि वहिनीच्या चांगुलपणाची पुण्य तिच्या मागे आहे. आणि आपल्या स्वीटूची बात काही औरच आहे रे. कशाला इतकं टेन्शन घेतो? अरे आपण सगळे मिळून बघू ना तिच्या लग्नाचं. तू म्हणतोयस ना तसं सगळं छान होऊ दे. चल मी निघतो आता. नलू आता घरात येईल. ती यायच्या आधी मला घरी पोचायला हवं, नाही तर 10 प्रश्न विचारेल. तो चहा अगदी मस्त, अगदी फक्कड झाला होता, अगदी घरच्यासारखा. अरे घरचाच आहे. ए शरद शरद, दादा बस काय. अरे असं कसं? चहा फुकटात कसा पिऊ मी? तुझ्या मेहंदीचे आहेत ते. तर ही या मुलीची पत्रिका तयार झाली. नाव काय म्हणालात तिचं? हिचं मोमो. मोमो. तर हिची पत्रिका ओमशी जुळवायची, बरोबर? हो हो हो. म्हणजे नाही, म्हणजे हो हो. देवा, मोमो आणि ओमची पत्रिका नको जुळू दे. गुरुजी, तुम्हाला तहान लागली असेल ना खूप? पाणी घ्या ना. अरे नको बाबा. अहो नाही, तहान लागली असेल, घ्या ना. अरे थांब रे जरा. ओम, शांत राहा ना जरा, शांत राहा. अगं नाही, मी कशासाठी म्हटलं की उन्हाळा आहे खूप. नाही, घशाला कोरड पडली असेल. थांबा मी देतो. अरे पत्रिका चेक करतो. अरे थांब रे जरा. हो घ्या. हो ओम, शांत राहा ना जरा, शांत राहा. भगवान, इनकी पत्रिका मिसमैच कर दे प्लीज. भगवान इनकी पत्रिका मिसमैच कर दे.
हे बघा गुरुजी, पत्रिका जुळत नसेल तर राहू द्या. राहू दे, तुम्ही टेन्शन नका घेऊ उगाच. अरे ओम राहू दे ना, जर बाजूला हो. राहू दे ना, राहू दे त्यांना, डिस्टर्ब करू नको, शास्त्र असतं ते. नाही नाही नाही, शक्यच नाही. षडाष्टक योग आहे यांच्या पत्रिकेत. हा या पत्रिका जुळणं कधीही शक्य नाही. What happened? It's good news. Good news. Good news. Good news. Yes. Thank you, Guruji. Thank you. Thank you so much. नाही नाही, शांत हो. अरे रे गुरुजी, असं कसं होईल? पुन्हा एकदा बघा ना, काही होत आहे का? कारण की ही मुलगी आहे ना मोमो, तिची फारच इच्छा आहे हे लग्न जुळावं म्हणून. अगं शकू बाळा, ह्या गाठी सगळ्या त्याने जुळवलेल्या असतात. मी निमित्त मात्र आहे. त्याने एकदा निर्णय घेतला की त्यात कुणी काहीही करू शकत नाही. अगं आता पत्रिका नाही जुळत तर नाही जुळत, त्याला कोण काय करणार? बरोबर आहे. ऐकलंस तू? गॉड्स विल ग, गॉड्स विल. आणि स्टार मॅच व्हावे लागतात. Rocky, what happened? तुम्ही दोघं गुड हस्बंड अँड वाईफ नाही होऊ शकणार. स्टार्स नॉट मैचिंग ना. मैं नहीं बोल रहा हूँ, ये इतने बड़े गुरुजी बोल रहे. तू अभी देख तू. No, this is not possible, Rocky. I hate you, Star Guruji. I hate you. I'm calling my papa. Hello, 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 papa. My stars have touched me. Oh my, माझे stars match होत नाहीयेत. No, no, no. Please, तुम्ही आत्ताच्या आत्ता ना माझे आणि ओमचे ना stars match करून टाका. I don't care. I don't care, papa. थोडी डिस्टर्ब झाली आहे, लहान आहे ना ती. बरं, आय मीन वाईटच झालं, जुळली नाही पत्रिका. I hate the stars. I hate the horoscope. मोमो, ओए जाने देना, सब ठीक हो जाएगा. कुछ नहीं होगा. ओए ओए, गाड़ी में जाके बैठना, इधर उधर मत भटकना. मम्मी जी. शकू, पत्रिका जुळली नाही म्हणून वाईट वाटलं ना बिचारीला. हो. हे आता काय करणार आहात तुम्ही ओम आणि मोमोचं? आता मालविकाला सांगणार सगळं. तिचा विश्वास नाही आहे या सगळ्यावर. पण आता आपल्या एवढ्या माहितीतले गुरुजी आहेत, त्यांनी सांगितल्यावर मग आता तसं सांगावं लागणार. नाही जुळत आहे. शकू, आता विषय निघालाय म्हणून विचारते, तुझाही आधी विश्वास नव्हता ना या पत्रिकेवर? मग आता ओमच्या लग्नाच्याच वेळेला कसं सुचलं ग तुला हे पत्रिकेचं? माझं लग्न पत्रिका बघूनच झालं होतं ना. याच गुरुजींनी बघितली ती पत्रिका. तेव्हा त्यांना काय दिसलं होतं, तो राजयोग का काय दिसला होता, आणि ते खरं झालं की नाही. हो, मग माझा विश्वास बसलाय. हा, नाही बरोबर आहे. नलू, गुरुजींनी सांगितलंय ते तसंच होणार आहे स्वीटूच्या बाबतीत, कळलं? हा, तू काही काळजी करायची नाहीस. अतिशय गोड मुलगी आहे, तिचं सगळं चांगलं होणार आहे. काय माहिती आता पोरीच्या नशिबात काय लिहून ठेवलंय.